आज कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या खासदार सुप्रिया सुळेंनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात माध्यमांशी संवाद साधला। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासह शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जावी यासाठी खासदार शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेतल्याचं सांगत खासदार सुप्रिया सुळेंनी शक्तीपीठ महामार्गाऐवजी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी करत कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय। ह्या सरकारनी ज्या म्हणजे मोठे मोठे जे रस्ते असतात ना, म्हणजे शक्तीपीठ असेल किंवा असे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे 80,000 कोटी 1 लाख कोटी असे जे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स असतात ना, त्याला या सरकारकडे म्हणजे पटपट फायली हलते आणि निधी असतो। आणि तुमच्या माझ्या सुखदुःखात ज्या छोटे रस्ते असतील किंवा छोटी जी कामं असतात जी खरंच आपल्याला गरजेची असतात, म्हणजे मला विचाराल तर 80,000 कोटी रुपये खर्च करून तो शक्तीपीठ करण्यापेक्षा आता 80,000 कोटी रुपये देऊन सरसकट कर्जमाफी ही शेतकऱ्याला तातडीने दिली पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर करून पुन्हा एकदा हा शेतकरी स्वतःच्या कर्तृत्वाने कसा उभा राहील, स्वतःच्या पायावर स्वतःच्या कष्टाने, याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न केले पाहिजे। की हे सरकार असंवेदनशील आहे आणि हे दिसतच आहे ना डोळ्यांनी। म्हणजे 1 वर्षापूर्वी हेच सरकार तुम्हाला कोल्हापूरमध्ये सांगत होतं की आम्हाला सत्ता द्या राज्याची, आम्ही सरसकट कर्जमाफी करू। हे तुमच्या चॅनलनी दाखवलेलं आहे, तुमच्या सगळ्या चॅनलनी। त्याच्यामुळे सरसकट कर्जमाफी ही किंवा शेतकऱ्यांना हमी भाव हा जो शब्द त्यांनी ऑक्टोबरच्या आधी दिला होता तो कुठलाही पुढचा ऑक्टोबर आलाय ना, कुठल्या स्कीम मध्ये ना स्कॉलरशिपचे पैसे वेळेवर PhDच्या मुलांचे मिळत आहेत, ना लाडकी बहीण योजनेमध्ये नावं कमी होत आहेत आणि शेतकऱ्याचं तर कंबरड मोडलंच आहे। आणि ज्या काळ्या मातीशी इमान राखणारा हा शेतकरी आहे, तुमचा आणि माझा अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा हा शेतकरी आहे, तो आज अडचणीत आहे आणि त्याला सरसकट कर्जमाफी आणि ओला दुष्काळ हा तातडीने सरकारने, खरं तर खूप उशीर झालेला आहे, मला असं वाटतं जर आता त्यांनी हे काही पाऊल उचललं नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही। खासदार सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादी पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यावरील टीकेसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजकीय पक्षांची बैठक बोलवावी अशी मागणी केली। मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की आपण ऑल पार्टी मीटिंग बोलवा, आम्ही ती लक्ष्मण रेखा क्रॉस करणार नाही, तुम्ही करू नका, आपण सगळे मिळून सुरुवात करूया ना। माझी जबाबदारी तयार आहे, महाविकास आघाडीची सगळी जबाबदारी मी घ्यायला तयार आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी समोरचे घ्यावी की सुसंस्कृत महाराष्ट्रात आपण सगळे मिळून ठरवूया की हे असं आपण कोणीच बोलणार नाही आणि ही लक्ष्मण रेखा ही संस्कृती आणि महाराष्ट्राची बदनामी त्याच्यामुळे होते। त्याच्यामुळे माझी तर पूर्णपणे हात जोडून विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांना की तुम्ही पुढाकार घ्या, आम्ही पूर्ण ताकदीने तुम्हाला साथ देऊ। यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या विविध धोरणांचा कडक शब्दांमध्ये समाचार घेतला।